चांगली फलंदाजी पाहणार आहात तर दुसऱ्या साईडला चांगली गोलंदाजी बॅटल रंगणार आहे. चला सामनावीर यायचं आहे निपुल वेलकर आपण यायचंय. मॅच आपले देखील तितकाच महत्वाचा आहे, पण आपण जाऊया आता मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. क्रीडा प्रमुख मारुतीजी आलेले आहेत, त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय. नक्कीच जास्त वेळ घेत नाहीये, सामने थोडेसे पुढे चाललेले आहेत, त्यामुळे वळूया सामन्याकडे जिकडे बलदेवाडी आणि चिंचगड संघाचा सामना चालू आहे. धन्यवाद अल्पेशजी, आपला देखील मनापासून आभार आहे. आज आमच्या समोरच्या कक्षामध्ये आमच्या सोबत त्यांचा आवाज आपण ऐकतायत आणि त्यांनी उल्लेख केला की जागमाता चिंचगड आणि बलदेवाडी असे दोन संघ आहेत. मी उल्लेख केला होता ज्यावेळेला टॉसला आले होते, एक उमेदवार एक दावेदार, एक असा संघ आहेत ज्यांनी मागच्या काही वर्षामध्ये या कुणबी चषकावरती आपल्या खेळाचा ठसा उमटवलेला आहे आणि एक संघ असा आहे की अगदी प्रतीक्षेमध्ये आहेत की आपलाही त्या कुणबी चषकाच्या त्या टायटलवरती नाव कोरलं जावं. कॅप्टननं म्हटलं होतं बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा आहे. त्यांना म्हटलं की भारताने तर 28 वर्ष प्रतीक्षा केली 1983 नंतर. समोर खेळाय गॅपमध्ये खेळाय, बरोबर व्ही मध्ये चेंडू चाललाय, सेट डाऊन द ग्राउंड, सौकार. ठेवायचा, सब्र रखिए भाई, सब्र का फल मीठा होता है. खाली ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी ठेवू नका, कारण तो गोड असतो. सब्र का फल मीठा होता है, पण संयम तुम्हाला राखायचा आहे, कारण क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला वाटतं प्रेशरवाला, तसा तो पेशन्सवाला देखील आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू थोडंसं उसळी मिळाली. राजदीपचा उल्लेख केला होता, अगदी या मंडंगळच्या क्रिकेटमधला जर पाहिला तर एक असा अष्टपैलू खेळाडू, विथ द बॅट विथ द बॉल नेहमीच चांगली कामगिरी करणारा असा खेळाडू आहे. आणि तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. दुसऱ्या बाजूला सागर आणि आकाश अशी जोडी आहेत. डीप मिड विकेटला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात आणि एक अर्धशतक देखील त्याच्या नावावरती आहेत. म्हणजे या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर राजदीप भुवड 56 धावांची खेळी त्याने देखील साकारलेली आहेत आणि अगदी लौकिक साजेशी कामगिरी नेहमीच त्याने केली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा धावफलकावरती आहे त्या 12. पुढचा मॅच जिथे दोन्ही टीमना रेडी राहायचं आहे, बोरघर आणि गोठेगाव आणि बोरघर. आपण रेडी राहा, अगदी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी रेडी राहायचंय, तयार राहायचंय. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या क्रिकेटचा महासंग्राम अर्थात कुणबी चषक 2026 पुन्हा एकदा अगदी गावाकडनं देखील भरपूर मान्यवर आल्यात, पाहुणे आल्यात, प्रेक्षक देखील आल्यात. त्यांचंही करू आपण सहर्ष स्वागत. आता क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी किशोर सज्ज होतील. बघा, अजून एक महत्वाची सूचना आहे. आजच्या दिवसामधले दुसऱ्या फेरीचे सामने ज्या 3 संघांनी जिंकल्यात, दामनी किल्ला वरचेवाडी आणि पनळी या टीमला विनंती आहे, कॅप्टनला आपण बरोबर मुख्य जे व्यासपीठ आहेत तिथे सचिव आहेत हेमंतजी दुसार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा ऐका, दामनी किल्ला वरचेवाडी आणि पनळी पण सर रन नाहीये ना या चेंडूवरती? नाहीये, नाही, नॉट बॉल. अकोटप्याचा चेंडू, पुलचा प्रहार, चेंडू डीप रिझन मध्ये. पहिलं षटक राजदीप यांचं पाहिलं होतं, हे षटक किशोर
दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि दोन चेंडूचा खेळ संपलेला असताना धावा धावफलकावरती येते 13 धावा धावफलकावरती आहेत. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वळतात आणि ते सांगतात थोडंसं बाहेर चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचा जो प्रयत्न राहिला आपल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं असं मैदान ज्या मैदानावरती कदाचित तुमच्यातलं टॅलेंट, तुमच्यातली गुणवत्ता आणि हे मैदान असं आहे म्हणजे गोलंदाज आणि फलंदाज, बॅटर आणि बॉलर दोघांनाही समान न्याय देणार आहे. जर तुमच्याकडे प्रतिभा आहे, चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे, तर हवेची साथ आहे, तुमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, हेड द डेक, कारण खेळपट्टी पाहिली तर विकेट पाहिली तर थोडंसं टर्फ विकेट आहे, त्याच्यातनं उचली आहे, तिथेही तुम्हाला मदत मिळू शकेल. फुलर डिलिव्हरी होती, खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी थोडीशी बॅटची आतली कडा या चेंडूवरती लागली होती. एकदा या चेंडूवरती पूर्ण. आणि तिसरं अंग आहे ते फिल्डिंगचं. हिरवगार लश ग्रीन मैदान आहे, त्याच्यामुळे धावताना अडथळा नाहीये किंवा डाईस लगाताना भीती देखील नाहीत. तर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनने केलेला प्रयत्न की आपल्या खेळाडूंना असं मैदान उपलब्ध व्हावं ज्याच्यावरती त्यांचा खेळ बहरेल, खेळ चांगल्या पद्धतीनं होईल, म्हणून त्या गाण्यामध्ये देखील उल्लेख केला होता. म्हणजे चर्चगेट ओव्हल पासून सुरू झालेला तो प्रवास, अगदी छोट्या मैदानावरती खेळलेली ती स्पर्धा आणि त्याला मिळालेले मोठं स्वरूप, अर्थात हे कुणबी चषकाचं 26वं पर्व. किल्ला वरचेवाडी कॅप्टन लगेच या. किल्ला वरचेवाडी कॅप्टन. अकोटाप्याचा चेंडू आहे, पूल पॉवरफुल आहे, पॉवरफुल आहे. शॉट पूल केलाय पण पूल पॉवरफुल आहे आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. बाकी काय पर्याय नव्हता, कारण डिझेल पेट्रोलची भरपूर चर्चा चालू होती. पण घाबरण्याचं कारण नाहीये, कारण तितका मुबलक साठा भारतामध्ये आहे. कारण जे शासन सरकार अगदी योग्य पावलं उचलते, फक्त अफवांवर बळी पडू नका आणि अफवा पसरवू नका, या दोन्ही गोष्टी करा. मिस झालाय चेंडू. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत त्या 17, पहिल्या 23, 21 धावा धावफलकावरती 21. पहिल्या षटकामध्ये 12 आणि 12 नंतर 9 धावा याल्यात. पुढचा मॅच तोही महत्वाचा आहे. बोरगर संघ आणि गोटेगाव आपण टॉससाठी या, दोन्ही टीम टॉससाठी येतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 21. बघा कुणबी चषक रंगला आणि मी काय सांगितलं की अफवा पसरू नका, पण कारण हे आपण भारताचे नागरिक आहोत आणि नागरिकांना जसं काही गोष्टी मिळाल्या आहेत जशा तसे काही कर्तव्य देखील आहेत, ते देखील आपण पार पाडायचे आहेत. अशा नाजूक क्षणी ज्यावेळेला संकटाच्या समी आपल्या देशाच्या आपल्या राष्ट्राच्या साथीनं उभं राहायचंय आणि ते काम एका चांगल्या नागरिकाला करायचंय. म्हणून कुठल्याही गोष्ट असेल फक्त त्या गोष्टीची खातरजमा करा आणि नंतरच ती पुढे पाठवा. चुकीची गोष्ट पुढे पाठवू नका, माहिती पाठवू नका आणि अफवा पसरवू नका. ही देखील प्रत्येक नागरिकाला अगदी कळकळीची विनंती राहील, कारण जग आज दुसऱ्या बाजूला चालले, अगदी तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जाईल की काय असंही आहेत. मग अशा वेळेला कर्जाची परिस्थिती अजूनही बिकट होऊ शकते. त्यावेळेला आठवा आपल्या पूर्वजांनी म्हणजे त्या 72च्या युद्धात 65च्या युद्धात त्यावेळेला कशी साथ दिली असेल. त्यावेळेला तर सोशल मीडिया नव्हतं, इथं इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हती, तरी देखील त्यांनी देशाला साथ दिली. आपलंही ते कर्तव्य आहे, तेही पार करायचं आहे. अकोटाबादा चेंडूचा मिस टाइम स्ट्रोक झालाय. बॅटच्या अगदी स्टिकरच्या जवळ चेंडू लागलाय आणि यष्टीरक्षकांना टिपलाय झेल आणि फलंदाज अजून एक जातोय माघारी बाद. खेळणं गरजेचं आहे. भले तुमच्या समोर जो संघ आहे ना तो प्रतिस्पर्धी तगडा आहे, जागमाता चिंचगड संघ, पण तुम्ही इथे आलात
खेळण्यासाठी आलात. पहिला सामना चांगला तुम्ही जिंकलाय. नांदगाव संघाच्या समोर चांगला खेळ तुम्ही दाखवलाय. आता काय असतं म्हणजे प्रतिस्पर्ध्यावरती जास्त लक्ष जरूर ठेवायचं असं, पण ते जास्त डोक्यात नाही घ्यायचं. अगर प्रतिस्पर्ध्यावरती जास्त लक्ष ठेवलं ना तर भाई दूसरे की तरफ देखोगे ना तो वो आपकी कमजोरी बनेगी. खुद के ऊपर झाकोगे ना वो आपकी ताकद बनेगी. तुमच्यामध्ये जे आहे ना त्याच्यावरती लक्ष द्या. ती तुमची ताकद बनणार. ती तुमची क्षमता आहे. ती दाखवण्याची हीच तर वेळ आहे. अजून एक बॅटला लागला वरच्या कडेला. झेल टीमला जातोय त्याच्यामुळे तुमचा माइंडसेट महत्वाचा आहे. देहबोली आवश्यक आहेत. अजून एक फलंदाज जातोय माघारी. फलंदाज होतोय तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. बघा 3 संघ धामणी अ आणि किल्ला वरचीवाडी आणि त्यानंतर पनळी अ तिन्ही संघाचे कर्णधार पोहोचलेत. आयोजक काही सूचना देतील तुम्हाला. काही नवीन कल्पना आहेत, आयडियाज आहेत. अजून ही स्पर्धा रंगतदार व्हावी, अगदी वेगळ्या रूपात यावी असा कुणबी चषकाचा आयोजनाचा जो उद्देश आहे तोही बघतोय. शॉर्ट ऑफ पूलचा प्रयत्न क्रॅम्प्स केलं होतं, थोडंसं क्रॅम्प केलं होतं बॉडीला. एक धावे चेंडूवरती पूर्ण. सुरुवात चांगली केली होती. 12 धावांनी 2 षटकामध्ये 21 धावा जरूर आल्या. पण हे षटक आहे ज्या षटकामध्ये साहिलनं अगदी अचूक मारा केलाय. या षटकाचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 4 चेंडूवरती फक्त 2 धावा, एक वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन, अशा 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. व्हाईट बॉल थोडीशी स्तुती जास्त जाती भाई, तारीफ थोडीशी ज्यादा हुई आणि व्हाईट बॉल आलाय. कदाचित राजदीपचं ते महागडं षटक 12 धावांचं, त्यानंतर किशोर यांच्या षटकामध्ये आले 9 धावा आणि शेवटला जे कमबॅक करायचं होतं साहिलनं आतापर्यंत करून दाखवले आहेत. 2 मोठे फटके स्कोरबोर्डला 30च्या पार नेतील. आई हुक करायचा होता, कानाजवळ न जावा असा बाउन्सर चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना भावेश एका बाजूला. शेवटचा बॉल आहे. या षटकामध्ये 2 वाईड आणि 1 सिंगल, 3 धावा आल्यात. बरोबर ना, 3 धावा फक्त या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. पंचाने सांगितलं भाई तुम्ही शफल केलं थोडंसं ऑस्ट्रेलियाच्या बाहेर येऊन. आणि ते कारण होतं की पंचाने सांगितलं जितकं शफल केलं तितका वाईड लाईन आहे ना ते पुढे गेले. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 3 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती त्या 24-25 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि गोठेगाव आणि बोरगर यामध्ये होईल टॉस. दोन बलाढ्य संघांमध्ये आता नक्कीच लढत होणार आहे. एक साईडला बोरगर संघ आहे, दुसऱ्या साईडला गोटेगाव संघ आहे. आणि नक्कीच या ग्रामस्थांनी देखील या स्पर्धेसाठी आपल्याला हातभार लावलेला आहे आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तसेच सन्माननीय विकास शेठजी रटाटे साहेब यांच्या हस्ते कॉइन स्पिन होणार आहे. टेल इज द कॉल. पाहूया हेड आलेला आहे बोरगर संघ.
नाणेफेकी जिंकल्यानंतर काय निवड असेल? फिल्डिंग. फिल्डिंग घेताना तुम्हाला बॅटिंगमध्ये समोरची टीम बरेच वेळा तुमच्या समोर आली असेल, असा कुठला फलंदाज असेल त्यांच्यातला त्याच्याबद्दल तुम्ही प्लॅनिंग केली असेल? जे आहेत जे ओपनर बॅट्समन आहेत आणि अजून जे दोघे जण आहेत वन डाऊन, त्या तिघांबद्दल जे आम्ही प्लॅनिंग करत होतो आणि आमचे जे बॉलर आहेत ते पण प्लॅनिंग करत आहेत त्यांच्याबद्दल. नक्कीच तुमच्या टीम मधला असा कोणता गोलंदाज असेल की ज्याच्यावरती जास्त विश्वास असेल? अजय जाधव आहे, त्याचबरोबर कालच्या सामन्यामध्ये जो आयुष जाधव याने एका ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या. आज नवीन गोलंदाज आहे. आज आम्हाला त्याच्यावरती अभिमान आहे, कारण की त्याच्यावरती आम्ही एक पूर्णपणे विश्वास ठेवला आहे. आता बघूया काय होईल ते. नक्कीच तुमच्यामध्ये अजय सारखा एक गोलंदाज देखील आहे आणि धडाकेबाज फलंदाज देखील आहे आणि आयुषने कालच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करून संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन गेलेला आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी. तसेच गोटेगाव संघ तुमच्या समोर देखील अजय सारखा एक भेदक खेळाडू येणार आहे बॅटिंगसाठी, तर त्याच्याबद्दल काय प्लॅनिंग असेल? पूर्ण स्पर्धेचा म्हणजे बेस्ट बॅट्समन आहे तो मला वाटतं अजय जाधवच आहे. आमचा टार्गेट तोच आहे, अजय जाधवची विकेट. आणि नक्कीच कालच्या दिवसामध्ये त्यांच्यामध्ये एक छोटा कद बडा धमाका आहे. त्याच्या गोलंदाजाने नक्कीच पूर्ण मैदानावरती टाळ्या वाजवतो त्या ज्याच्या गोलंदाजीवरती. त्या गोलंदाजाबद्दल काय प्लॅनिंग असेल? नक्कीच एक कमी वयात एक अत्यंत उत्कृष्ट गोलंदाज असा काल बघायला भेटला बोरगर संघाकडून. तर त्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि त्याच्या बॉलिंगवर कसं काय जास्तीत जास्त रन खेळता येतील याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा असतील. एक साईडला असेल गोठेगाव संघ, दुसऱ्या साईडला आपण बोरकत संघ पाहणार आहोत. आणि सन्माननीय विकासजी आपला देखील यथोचित सन्मान होणार मायेची शाळ. विनोदजी गोटल साहेब यांच्याकडून मायेची शाळ दिली जाते. तदनंतर फुलगुच्छ देऊन आणि श्री स्वामी समर्थांचा आपण पाहतोय या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. नक्कीच विकासजी आपण आला त्यांनी या स्पर्धेची शोभा वाढवल्या, त्याबद्दल कुणबी चषक 2026 तसेच मंडणगड तालुका क्रीडा असोसिएशन्स तर्फे तुमचं सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये वळतोय पुन्हा कॉम्बॉक्स कडे जिकडे आपल्यासोबत जोडले जातील गुरुवर्य मांगेला सर यांचे. धन्यवाद. कॉमेडी बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल आणि अल्वेश जोशी आमच्या जोडीनं जोडले जातील. आणि तुमच्या माहितीसाठी कारण छोटा टोटल आहे, 25 धावांचा बाटला करायचा आहे, पण बिग विकेट मोठी विकेट गमावले लेग बिफोरच्या सामने काय सुतोवाच आहेत का? हा सामना कदाचित छोटा टोटल बडा बॅटल होण्याचे हे इंटेन्शन थोडेसे संकेत मिळत आहेत. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये अल्पेश जोशी जॉईन होतील. नक्कीच सर, ज्या पद्धतीने मी बोलला त्याच पद्धतीने मोठा मासा जाळ्यामध्ये फसलेला आहे, परंतु मी कालच्या दिवसाचं वर्णन केलं होतं की या संघाने गोलंदाजीमध्ये प्रभावित केलेलं आहे. चिंचगड संघाने नक्कीच गोलंदाजीमध्ये कमबॅक केलेला होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपील होते, परंतु पहा लेग बिफोर आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू सीमेलगत चाललाय, चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार, चौकार. झालाय 4 चेंडू मध्ये आपण पाहतोय 6 धावा. स्कोर कार्डवर अपडेट होताना पाहतोय छोटा स्कोर असतो ना तेव्हाच कुठेतरी 2 सामने अटीतटीचे होतात. शेवटच्या चेंडू पर्यंत जातो तो सामना. पाहूया हा सामना होईल का, कारण एक साइडला आपण पाहतोय चिंचगड तर दुसऱ्या साइडला बलदेवाडी. ओहो मोठा फटका, दॅट्स अ ह्यूज 6 इयर, बिग 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 6. तर पहा आदित्य यांची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे.
फुलटॉस चेंडूवरती सरळ टोळवला होता, चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषा पार. त्यानंतर गोलंदाजाने देखील कमबॅक केलेला आहे. पहा निर्धाव चेंडू हाताळलेला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. एक महत्वाची सूचना आहे, जसं तिन्ही संघांना सांगितलेलं आहे, किल्ला वर्षेवाडी, त्यानंतर पणाली आणि धामणी तिन्ही संघाला जे सांगितले, कारण 3 मध्ये एक संघ पुढे जाईल, 2 संघाचा मॅच होईल, पण कोणता होईल त्यासाठी आता रनिंग आणि स्टनिंग इव्हेंट इथे होणार आहेत. तर आज जसा इनिंग संपेल तसं धामणी किल्ला वर्षेवाडी आणि पणाली याचे 3 रनर फक्त मैदानावरती जातील. पहिला तुम्ही जे पॅव्हेलियन आहे ना तिथे या. धामणी पणाली आणि किल्ला वर्षेवाडी तिन्ही जे रनर आहेत त्यांनी यायचं आहे. जे मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या खाली पॅव्हेलियन आहे, कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन, त्या पॅव्हेलियनच्या अगदी खाली सचिव हेमंतजी आहेत आणि यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. ज्या पद्धतीने धावणारे जे तिन्ही रनर आहेत तिन्ही टीमचे त्यांनी या लगेच. नक्कीच कुठेतरी आगळी वेगळी आपल्याला सिस्टम थोड्या वेळाने पाहायला भेटणार आहे. तुम्हाला रनिंग करायची आहे, रनिंग वरती तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही पुढच्या फेरीत जाल की तुम्हाला खेळून पुढे जावं लागेल. म्हणजे काही वर्षापूर्वी असं वयाचं की चिठ्ठ्या काढल्या जायच्या, त्याच्यामध्ये जी चिठ्ठी येईल ती पुढे जाईल. परंतु आता युग बदललंय, त्या युगामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत. कुठे रनिंग असते, कुठे बॉल आउट असते. सर नाही, एक चांगला उल्लेख तुम्ही केला का, म्हणजे पुढच्या फेरीमध्ये तुम्ही खेळून जाणार का धावून जाणार. आता बघूया धावून जातात का खेळून जातात. नक्कीच कार्तिकजी गोरिवले साहेबांकडून जर का आदित्य यांनी 2 षटकार मारले तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. सामना कुठेतरी आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 12 या आकड्यावरती. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय हार्दिक यांना. पाहूया हार्दिक आपल्या संघासाठी काय करतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला संघात राहायचा. हो हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कार्पेट पण गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय आणि बघता बघता चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटतंय. या 2 धाव्यांनी संघाची वाढती धावसंख्या झाली ती 14 या आकड्यावरती जाऊन पोचलेली आहे. आपण पाहतोय कुणबी चषक 2026 याच्यातील दुसऱ्या फेरीचे सामने. तिसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी तुम्हाला कुठेतरी धावायचंय, तुम्हाला धावायचंय आणि तुम्हाला पुढे जायचंय. नक्कीच बॅटल होणार पुन्हा. वाव, आजच्या दिवसातील सर्वात चांगला फटका स्टेट ड्राइव्ह आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू 1 बाउन्स सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार चौकार. नक्कीच आता समीकरण कुठेतरी 10 चेंडू मध्ये गरज असेल फक्त 7 धावांची, परंतु फक्त नाही बोलू शकत. चांगली गोलंदाजी झाली तर कुठेतरी सामना वेगळ्या पद्धतीवर जाईल. नक्कीच बघणे योग्य असणार आहे. पुन्हा एकदा पंचांनी हात समांतर केलेत, एक अतिरिक्त धाव, गरिबी में आटा गिला या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. तुम्ही जर का 10 चेंडू मध्ये 7 धावा होत्या असताना तुम्ही हा चेंडू नाही करू शकत, कारण की तुम्हाला चांगले चेंडू टाकायचे आहेत, निर्धाव चेंडू फेटाळे, विकेट्स घ्यायचे आहेत, परंतु तुम्ही वाईट टाकताय. कुठेतरी चिंचगड संघाला खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा ओ हो, समोरच्या दिशेने पायावर आदळला गेलाय. पाहूया, 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाची वैयक्तिक धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. वीस या आकड्यावरती. नक्कीच आता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज असेल. कुठेतरी सामना आपल्याला बलदेवाडीच्या दिशेने झुकताना दिसतोय. पाहूया कशा रीतीने हा सामना होईल. पुन्हा एकदा पायावर आदळलेला चेंडू पाहायला भेटला. 1 धाव पूर्ण केले. बघता बघता आपण पाहतोय कुठेतरी सामना संत गतीने पाहायला भेटतोय. आपल्याला संयमी खेळी या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला भेटत. राजदीपची विकेट गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी आदित्यने भार सांभाळला आणि आदित्यने चांगली फलंदाजी केली आणि स्कोर कार्ड आपल्या समोर
आलेलंच आहे. 21 या धावसंख्येवरती पोहोचवून ठेवलेली आहे. पुन्हा एकदा वळूया पुढील चेंडूकडे. कशा रीत्या हाताळला जाईल पाहूया. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर आपल्याला ब्रह्मास्त्र यूज करताना आपल्याला पाहायला भेटलं, परंतु त्याच्यावर देखील इथे मिसफिल्ड पाहायला भेटली. एक धाव आलेली आहे. एक धावेने संघाची धावसंख्या वाढीव झालेली आहे. 22 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. जिंकण्यासाठी आता 3 धावांची गरज असेल. विनिंग शॉट येईल का बघणं महत्वाचं असणार आहे. पाहूया या षटकामध्ये विनिंग शॉट येईल का, मोठा फटका येईल या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाहूया कशा रीत्या आदळला जाईल. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटला. आता गरज असेल 6 चेंडू आणि 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. बॅटल होऊ शकते. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आले, विकेट्स आल्या तर कुठेतरी सामना चिंचगडकडे वळू शकतो, परंतु प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला प्रयत्नांचं पराकष्ट करावे लागेल. तुम्हाला कष्ट करावे लागेल. तुम्हाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला विकेट्स घ्यावा लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे आणि क्षेत्ररक्षण महत्वाचा पार्ट आहे. तुम्हाला चांगलं लावावं लागणार आहे. चला, टीम मीटिंग करायची नाही, लगेचच सामना चालू करायचा आहे. जाऊया तोपर्यंत आपण डीजे कडे, जिकडे आपले डीजे राज एक सुमधुर संगीत ऐकवतील. नक्कीच आता गोलंदाजी मार्कवर आकाश आलाय. नक्कीच आकाशाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखाद 2 जर डॉट आले तर हा सामना कुठेतरी शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता होऊ शकते, परंतु होऊ शकते. शक्य अशक्य या क्रिकेटमध्ये नसतो, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. त्या प्रयत्नांसाठी हो हो हो, कार्पेट पद्धतीने मारल्या चेंडू. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु इकडे एक धावेनीचे समाधान मानावं लागेल. या एक धावेनी संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. पाच चेंडू आणि 2 धावा. आपण पाहतोय मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आयोजित कुणबी चषक 2026चा हा महासंग्राम, आणि त्या संग्रामामध्ये आपण पाहतोय की दुसऱ्या फेरीतील सामने आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीमध्ये थोडीशी चुरस येणार आहे, कारण तिसऱ्या फेरीमध्ये काहीच या कुणबी चषकामध्ये वेगळं केलेलं आहे. ते वेगळं तुम्हाला नक्कीच ऑनस्क्रीन दिसणार आहे. ते बघण्यासाठी नक्कीच सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतील की काय वेगळं होणार आहे. नक्कीच आता गरज असेल फक्त आणि फक्त एक धावेची. धावसंख्या झालेली आहे ती 24. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. पाहूया काय होतोय, काय घडतोय. मिसफिल्ड झालेली आहे आणि इकडे एक धाव. बलदेवाडी संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन असेल, तर पराजित झालेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक संघ बलदेवाडी. जाऊया डीजेच्या दिशेने, ऐकू एक सुमधुर संगीत. आपण पाहतोय बलदेवाडी विरुद्ध चिंचगड. विजेता संघ ठरलेला आहे बलदेवाडी संघ, आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय आदित्य यांना. लगेचच आदित्य वरती यायचंय समालोचन कक्षाकडे आणि आपलं